कोरोना रुग्णांचे मृतदेह उचलणे, त्यांचे संडास बाथरूम साफ करणे, त्यांचे डायपर चेंज करणे, यापासून त्यांच्या पूर्ण स्वच्छतेची काळजी घेण्याचं काम या कोरोना कामगारांनी केलेलं आहे। एकीकडे आज यांची दिवाळीसुद्धा अंधारात गेली, 2 महिन्याचे पगारसुद्धा या लोकांना देण्यात आलेले नाही। आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांकडे अशी मागणी करण्यात आलो की कोरोना काळामध्ये अविरत सेवा देणाऱ्या कामगारांना न्याय मिळावा, त्यांना त्यांचा रोजगार जो आहे तो रोजगार त्यांना कायमस्वरूपी ठेवण्यात यावं, जेणेकरून पुढच्या ज्या काळामध्ये कोरोना जो वाढणार आहे त्यावेळेससुद्धा हे कंत्राटी पद्धतीने लोक सेवा देतील। आणि या ठिकाणी जो 2 महिन्याचा प्रलंबित त्यांच्या वेतनाचा प्रश्न आहे, दिवाळी अंधारात जाऊनसुद्धा आज त्यांचा पगार झालेला नाही। जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही ही विनंती करायला आलो की या ठिकाणी त्यांना रोजगार परत देण्यात यावा आणि त्यांचा जो 2 महिन्याचा वेतनाचा प्रश्न आहे तो तात्काळ निकाली काढण्यात यावा। किती लोकांनी आज आंदोलन केलं? यामध्ये 160 कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कोरोना रुग्णालयात काम करणारे आहे। या ठिकाणी आजपासून त्या लोकांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। आणि किती नवीन माणसं भरलेली आहे? ठीक आहे। ताई, नेमकं कुठल्या पद्धतीची तुमची मागणी आहे आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून तुम्हाला काय नेमकं कशा पद्धतीची वागणूक मिळाली? माझं म्हणणं इतकंच आहे, आम्ही जे कोविड म्हणजे क्वारंटाईन असताना घरी जेव्हा आम्ही जातो, काही घाबरू नका। माझं म्हणणं असं आहे की आम्ही इतकी चांगली सर्व्हिस देत आहे, म्हणजे ज्या वेळेस डॉक्टर लोक पेशंटला हातसुद्धा लावत नव्हते त्यावेळेस आम्ही त्यांची पॉटी साफ करत होतो, त्यांच्या युरिन बॅग खाली करत होतो, त्यांना जेवण चारून देत होतो, इव्हन म्हणजे वार्डाचा झाडू पोछासुद्धा आम्ही करत होतो, टॉयलेट बाथरूमसुद्धा साफ करत होतो। आम्ही इतकी चांगली त्यांना सर्व्हिस देऊनसुद्धा आता जेव्हा आमच्यावर वेळ आली आहे, 2 महिन्यापासून आम्ही तिथे राबत आहेत, 2 महिन्यापासून मी घरीसुद्धा गेलेली नाही आहे। इव्हन म्हणजे आमच्या बाजूचे जे असतात ना लोक, ते असं म्हणतात की कोरोना वॉर्डामध्ये ड्युटी करतात आम्हाला हातसुद्धा लावू नका, दुकानदाराला आम्हाला सामानसुद्धा देत नाही, असंही पण झालं आहे दादा काही लोकांसोबत। आणि आमचं वेतनसुद्धा आम्हाला मिळालं आहे। आणि आता असं म्हणत आहे की काही लोकांना म्हणजे कामावरून कमीच करत आहेत, ते तुमचं गरज झाली म्हणते, म्हणजे त्यांची गरज जी आहे ती पूर्ण भागली आहे, आता तुमची आवश्यकता नाही, तुम्ही कामावरून चालले जा बा। आमचं म्हणणं इतकंच आहे की तुमची गरज भागली आहे म्हणून आम्हाला काढत आहे, पण आम्हाला पण गरज आहे ना सर कामाची। सगळे म्हणजे रिच फॅमिलीमधून नाही आहे, गरीबच फॅमिलीमधून आहे, मिडल क्लास लोक आहेत, म्हणून आम्हाला। आता तुमची मागणी काय? आमची मागणी एवढीच आहे, आमचं जे काम आहे ना ते आम्हाला परत द्यावं बस। आणि नवीन जे माणसं आहेत ना त्यांना अजिबातही कामाला ठेवायचं नाही। कोणी मदत बोलू नका। माझी जी मागणी आहे, आमचं काम जे आहे जिथे आम्ही काम करत आहे ते आम्हाला काम द्यावं आणि त्या जागी नवीन माणसं आम्हाला नकोच। जे जुने सर्वंट लोक आहे ना आम्ही तेच आम्हाला हवेत, नवीन अजिबातही नको आम्हाला। काय नाव तुमचं? लक्ष्मी पतंगे। जेंट्समधून कोण बोलणार आहे? आमची एकच मागणी आहे की फक्त आम्हाला इथे कामावर घ्यायला पाहिजे, कारण की जेव्हा सरकारीमध्ये नोकरी करताना ते लोक तिथे जॉब करत असताना पेमेंट घेत असताना ते काम करत नव्हते। आता सध्या त्यांनी त्यावेळेस जीन सरांनी आम्हाला तिथे काम करायला लावलेलं आहे, आम्ही ते काम केलेलं आहे आणि आता म्हणत आहे की ते लोक आम्हाला काम करू नका आणि आम्हाला असे वर्कर पाहिजे नाही। जेव्हा गरज होती तेव्हा त्यांनी घेतलेले आहे आणि आता आम्हाला असं दुधामध्ये मक्खी पडली असं काढून फेकत आहे। आता डायरेक्ट म्हणत आहे आम्हाला गरजच नाही आहे, जेव्हा पेशंट वाढणार आहे तेव्हाच आम्ही तुम्हाला सगळे वर्करला बोलवणार आहे असं म्हणत आहे ते। तर हे आम्ही बाकी दिवस करू काय? आम्ही घरी बसू की आम्हाला कोणी काम देणार आहे का? आम्हाला आजूबाजूचे लोक इकडे काम देत नाही, आमचे घरचे सुद्धा म्हणते तुम्ही कोविडमध्ये काम केलेलं आहे आमच्या घरी येऊ नका, आम्हालाही ते रुग्ण लागणार आहे, आम्ही काय करणार आहे मग? आम्हाला आजूबाजूला जायला जागा नाही आहे, आम्हाला म्हणते दुरून चला म्हणून। हे कोणतं काम आहे आमचं? आम्ही लोकांची कामं करत आहे, इकडे बेकार लोक येतात तर तरी आम्ही त्यांच्या जवळ बसून त्यांना जेवण चारतो, हे आम्ही आमचं काम करत आहे। ते डीन सरांना एवढं नाही वाटत आहे का हे लोक का करत आहे का नाही? परमनंटवाले असून ते परमनंटवाले ड्युटी करत नाही, त्यांची पेमेंट काढण्यात येतात आणि आम्ही रोजगारवाले असून आमची पेमेंट देत नाही, हे कोणतं नाही आहे? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आम्हाला 2 महिन्याचं पेमेंट मिळालं नाही अजून। काय नाव? माझं नाव अर्चना चपरिया आहे।